आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कालिंदी होताय सर कवाडापासून उजेड दाखवता. रगरगात म्हणजे पद्माले असं कसं काय होईल. पद्माले महाराज आहेत ना, समदे सुरक्षित आहेत. बाळ आणि बाळाची माय पण. जय गजानन. पण हे रगत सांगते ना, हल्ला होणार हे मला आधीच समजलं होतं. ती गाणारी आहे ना, तिले महाराज आहे. असा वार करणं वाचलीच नाही पाहिजे. आणि म्हणून मी तयारीतच होती. मारे करायला संधी भेटली होती वार करण्याची. आणि म्हणून मी पद्माले माझ्याजवळ ओढलं आणि घट्ट मिठी मारली. म्या वार चुकवू शकत नव्हती म्हणून मी ओरडली. आणि क्षणात मला दिसलं का मारेकऱ्यावरच वार झाला. कोणीतरी होतं त्या अंधारात आपला जीव वाचवायले. मला खात्री आहे कथे महाराजच होते. कृपा आहे जी महाराज. धावून आला जे तुम्ही. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. माई मोठ्या हिमतीची आहेस तू. तू हा अभिमान वाटते. आपल्या गुरु भगिनींसाठी पद्मासाठी जीव धोक्यात घातला ना. आई आणि बाळाले वाचवलं. म्या तुम्हाला शब्द दिला होता जी माऊली. कर्तव्य केलं म्या. मग तुमचं रक्षण करणं आमचं बी कर्तव्यच आहे ना. हावजी महाराज. कृपा आहे जी तुमची. महाराज माफ करा जी. लय लय चूक झाली माही. गुरु भगिनीवर तर संशय घेतला. आई साहेबांनी जेव्हा मला मिठीत घेतलं ना, मला आईच्याच कुशीत गेल्यासारखं वाटलं. शरण आले जी मी महाराज. शरण आले. आता दोघी बी खांद्याले खांदा लावून एकमेकीन सोबत उभे राहा. आता महिषासुराचा वध व्हायले जावा. हो महाराज. तुमचा आशीर्वाद असू द्या जी. सावकाराले संपवतो आम्ही. शुभम भवतु. गण गण गणात बोते. साहेब माझ्याजवळ क्षमा मागायले पण शब्द नाहीत. पद्मा सद्गुरु माऊली गजानन महाराजांची कृपा झाली यातच समजा आलं. पप्पा रगत तू बरी आहेस ना नारायणी. बाप्पा कोणीतरी किंचाळलं ना. हा तू बरी आहेस ना नारायणी. बाप्पा पनवतीच आहे ना ही गाणारी. जा ना आमच्या वाड्यावर ना. कायले आमच्या डोसक्यावर तर बसते. हा कायले नवं संकट आणते रोज आमच्यावर तर. हा जा ना.
कालिंदी, बंकट भाऊले सांगावा धाड. वाड्यावर तर बोलावलं म्हणा, आता बंदोबस्त कराच लागते. चार लखलखत्या तलवारींची पाती चमचम करून राहिली. तुझ्या धडावर तो मान राहणार नाही लेकरा. असाच अंधार आता तुझं नशीब अन प्रार्थना आहे अंकोबा. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. बाहेर कायले बसला? रखवालदारी करून राहिला माईवाली. नजर काय देत ठेवता? नजरे समोर तूच राहते ना. झोप. तुला झोप नाही तर वाड्यात कुणाच्या बी डोळ्याला डोळा लागत नाही. जीजी मायच म्हणाली लक्ष ठेव जीजीवर. आणि तसं बी मन कशातच लागत नाही. सतत तुझी काळजी वाटत राहते ना. तू झोप, मी आहे बाहेर. पंकज, जीजी मी तुझ्यापेक्षा लहान आहे आणि त्यातच मला आनंद आहे. स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, जिजाजी महाराजांसोबत असणं लय भाग्याची गोष्ट आहे. सत्पुरुषाच्या परिस्पर्शानं आयुष्य सोन्यावाने उजळते. जीजी जीजी फक्त मनातली शंका कुशंका काढून टाक, पुसून टाक. समजा अनुभवच असे आले मले जगाकडून, सांगोलपणावरचा विश्वासच उडाला. जीजी जबलपूरले बर्बादी झाली. तिरोड्याचे चुलते मगनलालजीकडे चांगलं काम सुरू होतं आमचं. पण सुखच नशिबात नसत तर काटेरी वाटच पाया घालता येते. माय अनुभव ऐकशील तर सुख बी ढसा ढसा रडताना दिसेल तुले. जीजी आता नशीब पलटणार. तू मुळीत मिळालंय समज, सुखाचा अवशेष पण नाहीये. वाळवंटात नंदनवन फुलवण्याचं सामर्थ्य राहते सत्पुरुषात. महाराजांची लीला राहते. जीजी शुभ होणार, संकट निवारण होणार म्हणून तुम्हाला पुण्यभूमी शेगावात आणलं ना. मा विश्वास नाहीये समध्या गोष्टीवर. माय भोग आहेत आणि तू बुवा काही भलं करल मा भरोसा नाही. शंभो शिवशंकर हर 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 महादेव.
ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। गण गण गणात भूते। गण गण गणात भूते। शुभम भवतु। काय कायच्यात करून राहिला का बद्री? कृपा करायची, म्या तुमचे चरण सोडणारच नाही। माया बायको मुलीले सुखी ठेवा, माया काय बी होऊ द्या महाराज। इकरा, परीक्षा द्यावी लागते, निष्ठा सिद्ध करा लागते। तयार राहूजी, बायको मुलींच्या सुखासाठी काय बी करीन, कठोर परीक्षा देईन। दया करा माऊली, दया करा। गण गण गणात भूते। चाल मग, ये आमच्या मांग। गण गण गणात भूते। 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 रक्त बघून सनेनी घाबरलं ना म्या, मारेकरीने तुझ्यावर तर हल्ला केला असता तर व्यंकोबा सावकारच्या वाड्यात घुसून हल्ला करायची हिंमत? नारायणी असा बंदोबस्त करतो का नाही? आता रात्री रखवालदारीची 4 माणसं वाढवतो, कडक बंदोबस्त। तुले सांगतो, ह्या गाणारीलीना दूर करा लागतो। कोण उदाळाली लागली ना ती, तिले पाहिले ना तर महा नुसता संतापच होते। हो, साहेब, का झालं? बस झालं ना आता? कालिंदी, हो पाय बरं, छान आंघोळ केली, पूजा केली, तर कशी साजरी दिसून राहिली पद्मा। आधीच नख शिकांत सुंदर, त्यात गर्भारपणाचं तेज, सौंदर्य आणि डोळेच दिपते। हटबाई, माहीच नजर नको लागाले। जा कालिंदी, हो हिली माया खोलीतच घेऊन जा। हौशी, आणि कवाड बंद करून घेते जी, इकून तिकून सारखंच ना। आपल्याच वाड्यात आपल्याला कोणाची भीती? कवाड नाही लावायची, तलवारी जवळ ठेवायच्या। घाबरून कायले बसायचं जी। जा। गणगण गणात भूते। कायले बोलवता ह्या बंकटले? 1.5 दमडीची अवकात नाही या अग्रवालची। बहिणीच्या घरात येण्यासाठी भावाला परवानगी घ्यायला लागते का? आणि सावकार, तुम्ही इथं का करून राहील?
पानं कसं बोलून राहिला तुझ्या नवरे. कायचा नवरा? बाहेर वा म्हणलं तर लवकर समजत बी नाही. धुरतायत ना सावकार, समज समजते यायले, पण आव मोठा आणतेच. दुसऱ्याच्या घराले आग हेच लावणार आणि आग इजवा म्हणून सन्याने बोंबा मारत हेच फिरणार. अवकाशीत राहा बंकट अग्रवाल. हेच तुम्हाला सांगून राहिली म्या का अवकातीत राहा. चला बाहेर ओसरीत जाऊन बसा. पण माया भावाची अवकात काढता. आजपासून तुम्ही ओसरीतच राहायचं, वाड्यात पाऊल टाकायचं नाही. बाहेर वा. नाही जमणार मग सोडा तो वाडा या क्षणी. गावात स्वतःच्या राहण्याची सोय करा. जा. हो, चंदू मुकुंद आणि भास्कर काकाजीले बेटा, धर्मशाळेत सोय होते तुमची. काय बोलते समजून नाही राहिलं. चला बाहेर वा. निर्लज्जच राहते. जा ना. हो हो. माईसाहेब कोतवाल मूर्तिजापूरले गेले आहेत. ते आले का लगोलग घेऊनच येतो वाड्यावर. धाव गणगण गणात बोलते. आता पाणी डोसक्यावरून जाऊन राहिलं. राक्षस हाय हा. आगच लावते, हल्ला घडवून आणते, मारेकरी धाडते. जगालेच नको हा माणूस. बस आता अंतिम निर्णय घ्या लागते. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोते. 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 जी काय झालं लेकरा? बापूजी मा जीव की नाही घाबरू राहिलाय. घाबरू नको. शंभो महादेव आहे ना. हा सप्पा शुभमंगल होते. साडाचं कुलदैवतही शंभो महादेवच आहे का नाही? पण मा जीव. तू धावा कर शंभो महादेवाचा. हे पाय समोरच आहे का नाही. मना सप्पा शुभमंगल होऊ दे. का झालं? का झाला जीवांचा? बोला ना. चेहरा काऊन घाबरा गोबरा झाला? मान डोळाच पडपडू राहिला. काम पण फुटलं पाय मला. लेकरा काही चुकलं माकलं असेल तर क्षमा माग. हा आता तुले का नाही घाबरल्यासारखं वाटून राहिलं. पण मल्लिकाजीने लय प्रसन्न वाटून राहिलं. कारण हो महादेवाचा वावरच आहे ती. हो जीजी तू शिवजीले की नाही बेलपत्राचा अभिषेक सुरू कर. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. हा कर अभिषेक सुरू कर.
सांग महादेवात अना मा कुंकू बळकट कर, संसार सुखाचा होऊ दे अना माझ्या नवऱ्याला दृष्टी येऊ दे. जी मा काही चुकलं माकलं असं शंभो महादेवा माफ कर म्हणा. अभिषेक सुरू कर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गण गण गणात पूते. आपण हिरी जवळ आलो का महाराज? हाव ना. हर हर महादेव. लेकरा मार उडी इरीत. जशी आज्ञा गुरु माऊली. शंभो हर हर गण गण गणात पूते. बद्रीजी गण गण गणात बोते. शंभो महादेवाची लीला आगाध आहे पहा. हो ना, मी जिजीले हेच सांगत होतो. साक्षात शंभो महादेवाचा वास आहे इथं. मला पटलं जी, तसा अनुभव दिला ना. त्याले कारण श्रद्धा, मनात विश्वास असा लागते. तो होताच जी. मले म्हणे चाल माया संग. मग काय महाराज पुढं आणि म्या महाराजांच्या माग माग पळत धडपडत निघालो. म्या आता दिसतच नव्हतं तर का करावं. मग हिरी समोर आलो काठावर तर बाप्पा महाराज म्हणे मार उडी. म्या उडी मारली. बापा बापा. गण गण गणात बोते. तुम्हाला भीती नाही वाटली? कायले वाटन, देवानं सांगितलं ना. मग हिरी बाहेर आलो, हातात शिवलिंग. पण संग लख दिसायला लागलं. मला दृष्टी आली. गण गण गणात होते. मले मुलगा नाही दिला ना, तर कायले बसते देवाऱ्यात. का झालं लेकरा? माझ मूर्खपणा होता ना माय. मा रागीट स्वभाव संध्या कटकटीले कंटाळून सण्यानी म्या शिवलिंग हिरीत शिरवलं होतं. आता महाराज म्हणे तुमच्या घरात स्थापन करा लागते म्हणे बा. पण आता आम्हाला आमचं घरच नाही ना जी. जिजाजी पुन्हा कायले नकारात्मक विचार करता. हाव ना, महाराज म्हणले ना तुमच्या घरात शिवलिंग स्थापन करा म्हणून. ते तुमचं घर गुरुमाऊलीचे म्हणते ना, ते होते मला माहित आहे ना. लय चुकले म्या. देवा धर्मात चुकले. माय बाबूजी बंकट कावेरीशी वागण्यात चुकले. नवऱ्याले साथ दिली नाही. सत्पुरुषाले सतत वाईट वाईट बोलले. आहो, आता आधी आपण महाराजांकडे क्षमा मागायला जाऊ.
गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते भाऊजी ना भाऊजी तसं सावकार मारता काय रे? अबे भैताड पाणी असन तर पेशन ना. मग आता कुदळ आणतो, सब्बल आणतो आणि अंगणामध्ये खणून काढतो. अबे का बोलून राहिला बे? गडवाभर पाण्यासाठी विहीर खणशील का आता? आता मग तशी बोलायची येळ आली ना सावकार. दोन्ही सावकारी बाई मज्जा करून राहिला. धाकली गाणं गाती, थोडी तारीफ करून राहिली आणि तुम्ही इथं तळावर. अहो बैठकीतला सावकार वसरीवर तर आला. तुमचा खास वफादार हाव म्या. थेंबभर पाण्याला मोहताज झालो सावकार. अबे तर का करू सांग ना, सांग ना मले, मी का करू? समजलं ना मले, समजलं ना. डागण्या कायले देते बे. आता मग तशी येळ आली सावकार. आता तुम्हालाच वाढत घेत नाही, मला कोण विचारणार आहे? का करावं सांग आता. म्या का करावं तूच सांग. आता काहीतरी करा ना मग सावकार. तुमचा हर एकच डाव कसा काय उलटा पडून राहिला? मी सांगतो तुम्हाला, तिथं काय वाड्यावर तर घेत नाही तुम्हाला. तुम्ही एखादी झोपडी घ्या भाड्यानं आणि तंगड्यावर तर काढून झोपून. वा पांड्या, काय बोलला बे तू तर. धर ना आधी अजून झोपडी भाड्यानं घेऊन सनेनी वर तंगड्या करून झोपू म्हणतो बे भैताड. लाव लाव आग लाव मले. अबे येता जाता कायले मले बत्ती देते. अबे त्या उड्या नागड्या बुवाले समजाव ना. हा गावाच्या पारावर तर बसते आणि अशा काही तिकडम लढवते की मले पेपरच येते. तेच म्हणतो सावकार, तेच म्हणतो. गडवाभर पाण्यासाठी भीक मागावं लागते आणि तुम्ही स्वप्न पाहता. अबे स्वप्न कायच बे? हा आम्हाला ओळखत नाही का तू? हा आजपर्यंत किती लोकांच्या मुंड्या पिरगाळल्या. मारा गाणं गाऊन राहिली ती पद्मा. नारायणी मले म्हणते ओसरीत झोपा, स्वतःच्या मौतीले बोलून राहिले या. आता मले जगण्या मरण्याची फिकीर नाही, पण शेवटचा वार करायची येळ आली ना बाप्पा. भाऊजी ना भाऊजी. नारायणी मले म्हणते तुम्हाला तलवारीची धार धावते. जगता कायले? माया ह्या मिशा भार आहे माझ्या चेहऱ्यावर. बुवा मला गाढव म्हणते. आता जर गप राहिलो ना तर खरंच म्या गाढव. शेवटचा वार कराच लागते. गण गण गणात बोते, ज्याले उजेडाची नाही चाड तो अंधारचाच पडी. स्वतःची नाही शाश्वती, मरण दुसऱ्याची चिंती. जे अपयशी कुकर्मी अधर्मानं वागणारे राहते ते दुर्दैवाच्या चिखलात रुतले राहतेत राजो. स्वतः चिखलातून बाहेर न येता मग ती समोरच्यावर तर चिखलफेक करते. गण गण गणात बोते, हे वागणं बरं नाही अंकोबा. दुसऱ्याचं वाईट चिंतण्यानं स्वतःचं भलं होत नाही राजो. शेवटचा वार होईल राजे हो, पण तू तुझ्यावर तर होईल. सावध राहा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बाप्पा कुठंच काऊन नाही. अचानक काय झालं हिले? कुठं लेकरा रडते काऊन? समजा ठीक होते. महाराज बघा ना जी माय कशी करून राहिली. उठ ना माय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. महाराज काय झालं बघा ना माया मायले. चांगली काम करत होती जी माया संग. विचारतच होती, मन थारावर तर नव्हतं. बघता बघता कोसळली जी, तेव्हापासून बेशुद्धच आहे. खारुताई इथलं घाबरू नको.
कोठी जात नाही तू ही माय. शंभू महादेव आहेत ना, आपण समधी मिळून जगदीश्वराला प्रार्थना करू. समद शुभ होते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. काय बोलणार सोनबाई, पोरवयातच पांढरं फटफटीत कपाळ झालं. आणि नशिबात आयुष्याची अमावस्याच झाली ना. कावेरी, 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 का झालं? सैरबैर आली, तगमग काऊन होऊन राहिली तुझी? बरं वाटत नाही का तुला? असा धडधाकट साजरा प्रेमळ नवरा माझ्या संगती हाय. बाप्पा, का झालं? स्त्री जन्माची सार्थकता 2 शब्दानं होते, आई आणि माय. हो, खरं आहे. मला 10 वर्षानंतर मातृत्व भेटलं आणि जानकीले 12. आई होण्याचा स्वर्गीय आनंद भेटला मला. पण मनात हा विचार अस्वस्थ करून राहिला, सुलक्षणाचं काय? लय लहान आहे सुलक्षणा. हो ना, निष्पाप आहे. लहान वयातच विधवा झाली म्हणजे कळी उमलण्यापूर्वीच वाळून जावी तसं झालं ते. नवऱ्याच्या आधाराशिवाय पूर्ण आयुष्य कशी काढणारी मुलगी. बागजिलीवाले काकाजी गेले आणि मोरेश्वर तरुण वयातच गेला. महात विश्वासच बसत नाही. मला तर इथल्या लहानशा ईदवाले बघून काळजाळे पिळच पडते. हो ना, इतका निर्दय कसा आहे देव. नवीन नवलाईच्या दिवसात आभाळच कोसळलं. पाऊस नाही, मौस नाही, भरणं नाही, उमललं नाही. नवऱ्याची सोबत नाही, नवरा संगती नाही. आणि त्या परीस मोलाचं म्हणजे मातृत्व नाही. मला लई वाईट वाटून राहिलं सुलक्षणाचं. आपल्या बाळाकडे पाहत राहते. समजते ना तिचं मन. शंभू महादेवा. कावेरी, शांत हो, शांत हो. रक्तन राहतेत, भोग राहतेत ना. आणि तसं भी इंदू काकूची लय जपते, लय सांभाळते सुलक्षण आले. विधवा सोहळ्यांचं आयुष्य खडतरच राहते ना. पण नशिबानं दोघी भी शेगावत आले ना. पुण्यनगरी आई आणि महाराज आहेत ना. महाराज दया कराजी. गण गण गणात भूते. इथेच पद्माच्या गर्भात एक निष्पाप
निरागस जीव ध्यानस्थ बसलाय गर्भात. गर्भ इथे अंकुरलेला जीव स्त्री जन्माची सार्थकता करते. लय लय मोहरून टाकणारं असं सुख. गर्भातला जीव आईच्या श्वासासोबत श्वास घेते. मातृत्व. पौर्णिमेचा चंद्र जसा लक्ष लक्ष चांदण्यांमध्ये हसते, तसं गर्भातल्या इवल्याशा चंद्रानं स्त्रीचं शरीर आनंदाच्या लक्ष लक्ष चांदण्यांनी मोहरते. स्त्री जन्माचा सार्थक मातृत्व. कशी साजरी दिसून राहिली. मला दारव्याला समजले का माईची तब्येत बरी नाही. लगोलग निघाली म्या तुले भेटायले. मला सांग, तुला आंबट चिंबट काही खावंसं वाटते? आनंदाची बातमी दिसून राहिली ना. माई काय झालं लेकरा? सावकार बी कुठे दिसत नाहीत. सावकार यायचं लक्ष असायला हवं ना. काय घरात शोभेच्या लय निर्जीव वस्तू आहे, त्यातलीच एक बायको. हा असं काय बोलून राहिली ग खचल्यावानी? जबाबदारात येते का माया संगती खेळणाऱ्या माया सख्या मैत्रिणी, दोन दोन लेकरांच्या माय झाल्या, तेव्हा मनात चल उठण ना. लय स्वप्न घेऊन सणानी सासरच्या अंगणात आली होती मी. मातृत्वाची ओढ मला पण आहे ना, पण नाही माई. अगं होईल ना तुले पण लेकरू. त्यासाठी नवऱ्याला बायकोची होक असायला हवी ना. बाप्पा सावकारानं येणंच नाही माझ्यासाठी. कामाचा पसारा वाढवला, सावकारी वाढवली, आता मोठा वाडा बांधून राहिली. आई व्हायचं स्वप्न मनातल्या मनातच विरून जाईल. कधी काळी माया मनामंदी अंकुरलेलं मातृत्व येळ आणि काळासोबत सुकतच गेलं, धूसर झालं. पण एक स्वप्न पद्माच्या गर्भात आहे. गुरु भगिनी आहे ना, तिच्या डोळ्यांनी म्या स्वप्न बघन आणि ते आकार घेईन. जगदंब जगदंब गण गण गणात बोते. म्या का नाही
सावकाश. तुमचं लेकरू लय लबाड आहे माई. काय मग का तर या मध्येच डोळे उघडले होते तो बाळ म्हणते कसं, छोटी माय डोळे बंदच ठेव, मोठी माय छान बोलून राहिली, ममतेनं पाहून राहिली, हसून गोंजारून राहिली. लबाड आहेस तू. लबाड कायले माई? तुम्ही बाळाले हात लावायले जसा का नाही हात पुढं केला, अशा उड्या मारल्या बाळानं, धडाधडा लाताच मारल्या माझ्या पोटात. पण माई रागावलं ना बाळ? रागावलं कायले म्हणे का मोठ्या मायनं लाडच नाही केले माय, हात मांग घेतला म्हणे. लेकरा लाड करून राहिली पाय मोठी माय, आशीर्वाद देऊन राहिली तूही मोठी माय. भाग्यवान आहेस तू. माय माऊलीचे आशीर्वाद भेटले ना तुले, मोठ्या मायचे आशीर्वाद. पद्मा गण गण गणात भूते. बजाबाई तो मन समजते ना मले, पण इथला विचार करून देहाले कष्ट देणं बरं नाही ना लेकरा. कायले त्रास करून घेते लेकरा? असंच राहते बजाबाईचं. नावाले मले मैत्रीण बोलते आणि आतली आता जुरत राहते. आता मनातलं कसं समजावं म्या? तसं नाही ना राधे, समजून घे ना बाई. घ्या, मलाच समजून घे म्हणते. महाराज यमुनेचं लेकरा बाळांचं बरं राहते, त्याला मनातलं सगळं बोलता येते ना. तर मला सांगितलं पाहिजे ना तू. महाराज लेकीची जबाबदारी आहे, यमुनेला सांभाळायला लागते ना, लहान आहे ती अजून. पण मी समजा सांगते ना माझ्या मनातलं तुले, आणि महाराज आईले पण सांगते. हो लेकरा खरं आहे, पण पण मला कोणाजवळ बोलायला संकोच वाटते. माय आपण महाराज आईले आई माऊली म्हणतो का नाही? महाराजांना तर सांगितलं पाहिजे ना. तशी बोलणार नाही ना बजाबाई. मोठी धीराची आणि हिमतीची आहे ही. बजाबाई लेख आहे तू माही, तू तगमग घुसमट समजते ना मले. गण गण गणात भूते.